बद्दल तर दिसते पण पाणी काही येत नाही. आज येते का? वेलकम बॅक टू माय चॅनल शादी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आम्ही चाललेलो आहे शेतामध्ये. तर आमच्या शेतामध्ये आज आहे पेरणं, तर त्याच्यासाठी आम्ही चाललेलो आहोत. तर सगळे इकडे तुम्हाला जे वावरं दिसत आहे ते सगळे इकडे टोपणं झालेले आहेत. मग आज आम्ही तर कारण आमच्या भागामध्ये पाणी कमी होतं आमच्या गावामध्ये, त्याच्यानं मग पेरणी लेट झाली. नाही तर मग पाणी असतं तर लवकर केलं असतं, पण पाणीच नव्हतं आलं. तर इकडे अनुसुद्धा अनुचे पप्पा आहेत. बद्दल आहे. अनु कुठे चालली? वावरात चालली काय? आली नाही मग जोडी वावरात? कुठे? तर हे आहे आमचं वावरामध्ये आलेलो आहे. आता इथं तिकडे शेल्यावर तुम्हाला दिसेल बैल जोडी आहे, तर यानं करणार पेरणं. तर आता सर्वात अगोदर इकडे म्हणजे बैलांची पूजा करून घेणार आहे. पेरणं असतात आमच्या इकडे, पूजा वगैरे सर्व करतात शेतामध्ये. शेताची पूजा आणि सर्वात अगोदर जोडीची पूजा करतात, वक्राची पूजा करतात. ज्यानं आपण पेरणार आहोत त्याच्यासुद्धा पूजा करतात. तर इकडे आता माझी पूजा करणं चालू आहे. तर इकडे ज्यानं उन्हाळणार आहोत तर म्हणजे धारे पाडणार यानं, तर याची सुद्धा पूजा करून घेणार इथे. आणि याच्यावरच अगरबत्ती, कापूर, नारळसुद्धा मी फोडणार आहोत. आणि इथली पूजा झाली की नंतर मग शेतामध्ये पूजा करणार. तर असं आमच्या इकडे पेरणं झालं. पराठीचं जे आहे पेरणं केलं जाते. काही जणं टोपतात, काही जण उन्हाळतात किंवा ट्रॅक्टरनं सुद्धा करते, पण यावर्षी आम्ही उन्हाळून करत आहोत. तर त्याच्यासाठी असे 2 बैल जोड्या लागतात आणि एक काकरं पाडण्यासाठी आणि एक ते काकरं बुजण्यासाठी. आणि 2 माणसं जे आहेत ते त्याच्यामध्ये बी टाकतात. पूजा करता बैलाची त्याच्या करता आंबाले आज आलं पाहिजे पाणी. लुना हिंडून राहिली, लुना हिंडूनच राहिली. ते टाकताना पप्पा खोबरं या पराठे कसं खराब होईल. 10-12 दिवस काय नरम आहे रे. कबूतर नाही तर कावळा आहे. आता तिकडे बैलजोडी आहे ते लागलेली आहे पेरणं करण्यासाठी. तर इकडे आम्ही आता शेतातून मी पूजा जी आहे ते करून घेणार आहे. तर असे मी दगड घेतले आहे, त्याला अक्षत कुंकू लावणार आहे आणि इथं नैवेद्य वगैरे कापूर अगरबत्ती लावून देणार आहे. अशी शेताची पूजा करणार आहे आणि नैवेद्य वगैरे ठेवणार आहे. तुमच्या इकडे सुद्धा तुम्ही असे शेतामध्ये पूजा करता का? कमेंट करून नक्की सांगा. कारण आमच्या इकडे पेरणी वगैरे असली तर असेच बैलजोडीची पेरणी
तर आता अशी शेतामध्ये पूजा करून घेतली आहे. नैवेद्य, कापूर, अगरबत्ती, फुलं वगैरे वाहून घेतली आहे आणि नंतर वावरात अशी पूजा केली आम्ही. दगडाची पूजा केली, वावराची आणि नैवेद्य, कापूर, अगरबत्ती लावलेली. आणि दर्शन करणं आणि इकडे चालू आहे पेरणं, जोड्या चालू आहे. आता पेरणं झाल्यावर फक्त पाण्याची वाट आहे. पाणी आलं पाहिजे पेरण्यावर, तरच पराठी जे चांगले पीक निघू शकते. तर शेतामध्ये पूजा करून झाली आणि बैलजोडीची सुद्धा पूजा करून झाली. आणि इथं आमच्या वावरात आहे जनामातेचं मंदिर, तर तिथे सुद्धा आम्ही पूजा करत आहे. तिथं सुद्धा नारळ वगैरे फोडू आम्ही. आता आमची वावराची पूजा आहे ते सगळी झालेली आहे. आणि इथं मंदिर आहे जनामाईचं, तर तिथं सुद्धा पूजा केली, नैवेद्य दाखवून दिला, नारळ फोडलं आणि इकडे पाणी पुरायला. इकडे आता यांचं बघा एवढं काम झालेलं सुद्धा आहे, लवकरच बाकी सर आलेले आहे. पाणी वगैरे पितात आता. नंतर मग हे राहिलेलं जे आहे ते घेतील. तर टोपणी नसून अजून नारनीस आहे आमच्या शेतामध्ये, नाहीतर मग आम्ही टोपतो सुद्धा. आता फक्त पेरणी तर करून राहिलो, फक्त पाण्याची वाट आहे. रोज आभाळ येते पण पाणी आमच्या इकडे पडूनच नाही राहिलं. दुसऱ्या भागात जास्त पाऊस पडून राहिला. तर आमच्या पेरण्यावर म्हणजे सगळ्यांच्याच पेरण्यावर पाणी आलं पाहिजे. जर पाऊस आला तर मग चांगले असे पेरणी होतात, नाहीतर मग कुठं बी निघते कुठं नाही निघत असं होते. आणखी डबल टोपा लागते. जर पाणी नाही आलं तर एकसारखं सर्व बी जे मस्त असं निघून येते. अनु थांबता की घरी चलता आता? अनु सुद्धा सकाळी सकाळी आंघोळ केली आणि मस्त तयारी करून शेतात आलेली आहे ना. अनु थांबता का? घरी कधी चलता? शाळेतही जायचं आहे तुला? मग तुला कावडा बघ, कावळा कावळा तुला पाहिजे. तर इकडे आता पेरणी वगैरे झालं आमचं. आम्ही नंतर आलो घरी आल्यानंतर दुपारी थोडेसे शितोळे आले, जास्त पाणी आलं नाही. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.